निवृत्त सिव्हिल सर्जन डॉक्टर किशोर डांगे यांच्या हिराई हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती प्रकरण सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे। सदर प्रकरणातील आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आल्यानंतर आज पुन्हा सगळ्यांना कोर्टात हजर केले असता पुन्हा 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली असून सदर प्रकरणात अजून 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या संदर्भात सरकारी वकील ॲडव्होकेट संजय सोनवणे, भूलतज्ञ डॉक्टर प्रीती जाधव यांचे वकील ॲडव्होकेट वासिफ, डॉक्टर किशोर डांगे यांचे पुणे येथील वकील ॲडव्होकेट गौरव मोटे व महिला पोलीस उपनिरीक्षक अधिकारी विजय पवार काय बोलले बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। मी ॲडव्होकेट संजय सोनवणे, सरकारी वकील, सेशन कोर्ट मालेगाव। आज मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 123/2026 मधील जे काही आरोपी आहेत, 9 आरोपी होते, त्यांना मागील रविवारी मेहरबान कोर्टापुढे हजर करण्यात आले होते। अनेक मुद्द्यांवर त्यांच्याकडून तपास करणे असल्या कारणाने पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आलेली होती आणि मेहरबान कोर्टाने रविवारपासून ते आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली होती। या दरम्यानमध्ये काल या गुन्ह्यातला जो का मुख्य आरोपी आहे, आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 12 ते पीडित मुलीची आई यांना काल अटक करून मेहरबान कोर्टापुढे हजर करण्यात आलेले होते आणि त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे। परंतु यापूर्वीचे जे काही 9 आरोपी यापूर्वी मेहरबान पोलिसांनी अटक केलेली होती, ते 9 आरोपींना त्यांची पोलीस कस्टडी आज दिनांक 12/6/2026 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती। त्यांची आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपत असल्यामुळे त्यांना पुन्हा आज रोजी मेहरबान न्यायालयापुढे हजर करण्यात आले। मेहरबान न्यायालयापुढे पुन्हा 9 आरोपींना हजर करण्यात आले। त्यावेळेस तपासी अंमलदार यांनी पुन्हा वेगवेगळ्या कारणांवरून त्या आरोपींची पुन्हा फिजिकल कस्टडी, पोलीस कस्टडी आवश्यक आहे या कारणावरून आज पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली। त्यावर आरोपीच्या वकिलांकडून, सरकारी वकिलांकडून आणि तपासी अंमलदार यांच्याकडून जवळजवळ 1.5 तास माननीय न्यायालयात युक्तिवाद करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयाने या गुन्ह्यामध्ये आरोपींची फिजिकल कस्टडी तपासाकामी आवश्यक आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि जे काही कारणे तपासी अंमलदार यांनी दिलेली होती ते अतिशय वेल फाउंडेड, कोजंट, रिलायबल मेहरबान कोर्टाला वाटल्यामुळे आणि या खटल्याची अधिक प्रगती होण्यासाठी आरोपींची फिजिकल कस्टडी गरजेचे आहे असं देखील मेहरबान कोर्टाला वाटल्यामुळे मेहरबान कोर्टाने आज जे काही 9 आरोपी न्यायालयात हजर केलेले होते त्या 9 आरोपींना 16 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुन्हा 16 तारखेला माननीय न्यायालयात हजर करण्यात येईल। आतापर्यंत या केसमध्ये एकूण किती आरोपी म्हणजे आरोपपत्र किती लोकांवर आहे? एकूण या गुन्ह्यामध्ये 12 आरोपी आहेत आणि त्यातील 1 आरोपी अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही, त्याचा शोध चालू आहे। त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ज्यांनी या गुन्ह्यामध्ये त्या पीडित महिलेची सिझेरियन केली होती त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजूनही शोध घेणं चालू आहे। मग आता 11 आरोपी पोलिसांचे, मग 9च आरोपी का बरं आणले होते आज? पूर्वी सर्वप्रथम 9 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांची पोलीस कस्टडी आजपर्यंत होती म्हणून त्यांना आज रोजी हजर करण्यात आलेले होते आणि यापूर्वी काल 2 आरोपींना हजर केले, त्यांना 15 तारखेपर्यंत आणि या 9 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली। खूप खूप धन्यवाद। थँक्यू। येस, मालेगावचे जे आरोग्य अधिकारी आहे, सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 123/2026 हा दाखल झाला आणि त्यापैकी 9 आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी काही आरोपितांना 7 तारखेला पोलिसांनी अटक करून कोर्टापुढे त्यांना हजर केले असता त्यांना 12 तारखेपर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केलेला होता। त्याच्यानंतर आज पुन्हा त्यांना कोर्टापुढे हजर केले असता त्यांना कोर्टाने पुढील तपासासाठी, सखोल तपासासाठी 16 जून 2026 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केलेला आहे। मी या केसमध्ये आरोपी क्रमांक 8 डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे मी युक्तिवाद केला। माझे युक्तिवादाचे जे मुद्दे होते ते मुद्दे असे होते की हिराई हॉस्पिटल हे डॉक्टर किशोर डांगे
आणि त्यांची मुलगी किशोरी डांगे यांचं आहे. हिराई हॉस्पिटलमधून डॉक्टर प्रीती जाधव यांना फोन आल्यानंतर प्रीती जाधव हे हिराई हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळेस ती जी पीडिता होती, जी मुलगी, तिचे केस पेपर तयार केले होते किशोरी डांगेने. त्यावर त्या पीडिताचं वय लिहिलेलं होतं 19. त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट देखील मागवला होता, त्याच्यावर देखील त्या पीडित मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं. हे व्हेरीफाय करून डॉक्टर प्रीती जाधवने ते पीडित मुलीला भूल दिली, कारण ती डिलिव्हरी जरा कॉम्प्लिकेटेड होती. त्याच्यानंतर डॉक्टर अनुजा शेवाळे यांनी तिची डिलिव्हरी केली आणि ती जी पीडित मुलगी होती ती शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर प्रीती जाधव ह्या आपल्या घरी निघून गेलं. त्यामुळे माझं कोर्टाला हे म्हणणं होतं की ही जी डॉक्टर प्रीती जाधव यांचा या केसमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्यांना या केसमध्ये बळीचा बकरा बनवला गेलेला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्याची गरज नाही. इमर्जन्सी असल्यामुळे हिरा हॉस्पिटलचा कॉल आला असल्यामुळे ती त्या हॉस्पिटलला गेली. तिने पेपर पाहिले. त्या पेपरवर त्या पीडित मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं आणि पीडित मुलगी सज्ञान आहे की अज्ञान आहे हे व्हेरीफाय करण्याचं काम हे डॉक्टरचं असतं. ते काही ॲनेस्थेटिक भूलतज्ञाचं नसतं. हे देखील मी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे आता पुढील यांची कस्टडी वाढू नये. परंतु सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे, याच्यामध्ये अजून कोण आहे हे सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की हे खूप मोठं रॅकेट आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आज कोर्टाने या सर्व आरोपितांची 16 जून 2026पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये वाढ केलेली आहे. आता 16 जून 2026 रोजी या सर्व आरोपितांना कोर्टापुढे पुन्हा हजर करण्यात येणार आहे. थँक्यू. तुमचं नाव? ॲडव्होकेट गौरव मते, कुठून तुम्ही? पुण्यावरनं. कोणाचे वकील तुम्ही? डॉक्टर किशोर डांगे. काय म्हणाला आपण? ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस ही घटना घडली होती, किशोर डांगे हे बाहेर होते आणि त्यांच्याकडं इमर्जन्सीमध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे. त्यांना जस्ट कळालं की मुलाची आणि थोडंसं पार्ट बाहेर आलेलं होतं, त्याच्यामुळं ती इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली होती. आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं. तर ह्या दरम्यानमध्ये ती मुलीची जी वय आहे हे नंतरून निष्पंच झालं की ती लहान आहे. त्याच्यानंतरून त्यांनी जे काय पोलिसांना वगैरे जे आहेत त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला त्याच्यामध्ये, आणि ते झालं केलं नाही. मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काय घडलेलं आहे, मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ॲक्ट जो झालेला आहे तो काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेला नाही आहे. त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे. त्यावेळेस डॉक्टर केलेले होते, त्यांची मुलगीनी फक्त असिस्ट होती. त्यावेळेस ती रेडिओलॉजिस्ट आहे, तिचा तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, असं आपण साहेबांना निष्पन्न सांगितलेलं आहे. महत्त्वाचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं फार गरजेचं आहे. हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही, ह्याचे कलमानुसार काही गोष्टी जे आहेत रिमांडमध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता पुढचा रिमांड त्यांना गरज नाही आहे. पुढचा तपास उलटं त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहेत त्या संदर्भात झाला पाहिजे. डॉक्टरांचा रोल होता तेवढा पुरता डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला, तेवढा संपवला त्यांनी. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडनं चूक घडलेली आहे आणि बाळ सलामत आहे, मुलगीही वाचलेली आहे, आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि जे काय पुढचे व्यवहार वगैरे होते ते दुसरे माणसं आहेत. तर डॉक्टरांनी जसं बाबा ॲनेस्थेटिक असो, डॉक्टर किशोरी तर त्या हॉस्पिटलची मालकसुद्धा नाही, त्याचे वडील आहेत, पण आता ते नसताना बाबा काय अडचण आली तर ती तिथं ती थांबती, हे तिचा रोल होता त्याच्यामध्ये. आणि किशोर डांगे तिने गायनॉलॉजिस्टला बोलवलं, गायनॉलॉजिस्टने सिजर केलं. असं काही कोणते खोटे डॉक्टर आहेत, खोटं हॉस्पिटल आहे असं काही झालेलं नाही आहे. दोघंही आई आणि मुलीला वाचवलं आहे, परंतु त्यांच्याकडनं एक चूक घडली, पोलिसांना त्यांनी कळवलं नाही आणि काही गोष्टी तिथं अचानक घडल्या ज्या अजून यायच्या आहेत तपासामध्ये. काही वाद झाले तिकडं, त्या वादाच्या घाबरण्यामुळं काही रेकॉर्ड्स त्यांनी त्या मुलीचं डिस्क्लोज होऊ नये पब्लिकली, उद्या रेकॉर्ड जाईल, एखादा व्हिडिओ रेकॉर्ड जाईल
किंवा तिचं काही नाव जाईल आणि ते कुठेतरी व्हायरल होईल म्हणून काही एव्हिडन्स आम्ही स्वतःच ते हे केलेले होते. परंतु ते आता कोर्टापुढं असे मांडले गेले आहेत की आम्ही जाणून बुजून ते लपवलेत. असा काही उद्देश नव्हता. उलटं ज्या उद्देशाने जसं कोर्ट कायदा कानून वापरतं की ह्या मुलींचं नाव निष्पन्न झालं नाही पाहिजेत, आज त्या मुलीचे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा काय ते काही लोकं आली होती आमच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड विचारपूस करायला, उद्या ते रेकॉर्ड त्यांच्या हातात लागली असती किंवा कुठं व्हायरल झाली असती. ह्या अनुषंगाने आपण काही रेकॉर्ड्स हे केले, मिटवले त्या मुलीच्या सेफ्टीसाठी. परंतु आता त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही ते सुद्धा मान्य केलं आहे, पण त्यानुसार त्याचे कलमांचे जे आहेत त्यांची गांभीर्यता आमच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे रिपोर्ट न करणे पोलिसांना, त्या मुलीची एज व्हेरीफाय न करता आम्ही काही गोष्टी केल्या, पण त्या आम्ही कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तिचा जीव वाचवण्यासाठी केलेला. एक मिनिट 5 दिवसानंतर पुन्हा न्याय मान्य न्यायालयाने आपल्याला आरोपींच्या पद्धत इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी दिलेली आहे. काय प्रमुख मुद्द्यांवरती पुढे PCR ते मुद्दे मी उघड नाही करू शकत कारण तपासावर आहे आणि असे जर ते उघड केले तर आमच्या तपासामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हो. मॅडम काय त्याच्यात प्रमुख डॉक्टरांपैकी 4 डॉक्टर 3 डॉक्टर आहेत काय आता ते पुन्हा ते सांगेल की पुन्हा तपासावर आहे. असे मुद्दे मी नाही डिस्क्लोज करू शकत जे गोपनीय आहे. आम्ही तपास प्रक्रियेमध्ये आहोत. ज्यावेळेला सर्व गोष्टी उघड होतील त्यावेळेला आपल्यासमोर येतील. कोर्टाने एक विषय केले संजीवनी संदर्भात त्या बालकाला ॲडमिट करण्यावर त्या संदर्भात काही चर्चा केली की बालक तिथे ॲडमिट आहे आणि उपचार घेतले. मॅडम आतापर्यंत किती आरोपी आतापर्यंत निष्पन्न 11 आरोपी आहेत. आणि किती आरोपी ताब्यात आहेत आपल्या? पूर्ण 11च्या 11 आरोपी ताब्यात आहे. 11. मग आज कोर्टात किती आणले होते मॅडम? 9 आरोपी आणले. मग बाकीचे 2 काल पीसी झाली आहे त्यांची. ओके. आगे